नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आपण म्हणी भाग 2 यामध्ये पहिला प्रश्न इथे घेतोय. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधीचा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यातल्या सगळ्या म्हणी सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. पहिला, ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो, या आशयासाठी पुढीलपैकी कोणती म्हण योग्य आहे? 4 पर्याय तुमच्या समोर आहे. पाचामुखी परमेश्वर, गाव करेल ते गाव काय करेल, दिव्याखाली अंधार आणि बळी तो कानपिळी. आणि याच्यावर परीक्षेत खूप जास्त वेळा प्रश्न आलेले आहे, त्यामुळे हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही याचं उत्तर जे आहे ते पटापट कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे तुम्हाला. ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो म्हणजे काय? पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय? सगळे लोक जे बोलतील ते खरं असतं. गाव करील ते राव करील याचा अर्थ काय? एकी हेच बळ. दिव्याखाली अंधार म्हणजे काय? लोक सांगी ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. बळी तो कानपिळी हे काय आहे? याचं योग्य उत्तर आहे काय? ज्याच्या अंगी खरंच सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय? खाई त्याला खवखवे या म्हणीची अर्थाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त जुळणारी म्हण विचारलेली आहे तुम्हाला. तुम्हाला म्हणीचा अर्थ नाही विचारलाय, तुम्हाला म्हणीची म्हण विचारलेली आहे आणि हे आजकाल विचारायला जास्त सुरुवात झालेली आहे. काय वाटते तुम्हाला? खाई त्याला खवखवे म्हणजे काय? उथळ पाण्याला खळखळाट पार का? नाचता येईना अंगण वाकडे का? करावं तसं भरावं का? है ना? तर चोराच्या मनात चाल. आणि चूक केली त्याला सारखं आयुष्यामध्ये कुठेतरी अपराधीपणाची भावना जी आहे ती वाटत असते, त्याला भीती वाटत असते. घटना प्रसंगासाठी साजेशी मन सांगा आणि खाली तुम्हाला एक घटना दिलेली आहे बघा. काय घटना आहे? एखादी गोष्ट जर खूपच वेळा चर्चिली गेली की तिचं महत्व काय असतं? कमी कमी होत जातं. काय वाटतं तुम्हाला? एकदम सोपी म्हण आहे. चला उत्तर द्या. आपण 33 क्रमांकाच्या प्रश्नाकडे आलेला आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चलो फास्ट. कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. काय उत्तर आहे? किती नंबर उत्तर आहे? चौथं. कसं काय चौथं? काय आहे? एखादी गोष्ट जर खूप वेळा चर्चिली गेली तर तिचं महत्व कमी होतं. फार झालं आणि हसू आलं, असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही जुदाई पिक्चर पाहिला का? जुदाई जुदाई जुदाई. नवरा विकते ती, नवरा है ना. तिचं नाव काय? श्रीदेवी. ती नवरा विकते. नवरा कोण? अनिल. विकत घेते कोण? उर्मिला. बरोबर. पण नवरा जेव्हा गरीब असतो तेव्हा तो म्हणतो आज संध्याकाळी आपण मूवी बघायला जाऊ, तयार राहा. ही मिडल क्लास फॅमिलीची असते. सकाळपासून अख्ख्या गल्लीला माज आणते ही आणि म्हणते शाम को मूवी देखने वाले हैं, फिर उधर ही बाहर खाना खाने जाने वाले हैं, फिर गार्डन भी जाने वाले हैं, ये करने वाले, पाव भाजी खाने वाले. सगळ्या सोसायटीत सांगत बसते. तिचा नवरा येतच नाही घरी, त्याला काम असतं. आणि तेव्हा काही मोबाईल नसतात. बरं झालं मोबाईल नाही, नाही तर फोन लावला असता, कधी येता कधी येता. आणि मग जेव्हा संध्याकाळी ती तयारी करून बसते, मुलं तयारी करून बसतात, शेवटी मुलं झोपून जातात, मग सोसायटीतल्या आजूबाजूच्या बाया विचारतात काय झालं, गेलं नाही पिक्चरला, गेलं नाही पाणीपुरी खायला, गेलं नाही हे करायला, फार झालं न हसू आलं. तुम्ही मुलं सांगता मी पोलीस होणार आहे यावर्षी, मी कलेक्टर होणार आहे यावर्षी, मी PSI होणार आहे यावर्षी, मी सर्व्हिसला काय गरज आहे सांगायची? है ना. फार झालं की हसू होत. नव्याचे 9 दिवस नाही, नवविटी नवराज्य नाही, नाव मोठं लक्षण खोटं सुद्धा नाही. पाहिला ना तुम्ही हा मूवी जुदाई? नाही पाहिला? अरे वा. उर्मिला विकत घेते माहित आहे का नवरा. आम्हाला नाही येत यार अशा ऑफर काही. आल्या तर आम्ही एका पायावर तयार आहे का नाही. पण आम्हाला काय कोणी घेतच नाही, आम्हाला अशी ऑफर येतच नाही. म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. धर्म करता कर्म उभे राहते. है ना. आज एकादशी आहे ना, आळंदीची आता यात्रा सुरू झालेली आहे मस्तपैकी.
संजीवनी समाधी सोहळा आहे बरं का सोमवारी, आणि तिथे तुम्ही गेले का कधी संजीवनी समाधी सोहळ्यात? जर तुम्ही पुणे परिसरात राहता आणि जर तुम्ही जात नाही तर तुमच्यासारखे दुर्भागी माणसं कोणी नाही आहेत, आहे की नाही? कारण जायला पाहिजे. गेले का तुम्ही संजीवन समाधी सोहळ्यात? तुम्ही याची दोही याची डोळा पाहू शकता. दुपारी बरोबर 12 वाजले की काल्याचा कीर्तनाचा समारोप असतो आणि ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे मंदिर आहे त्या मंदिरावरचा कळस हलतो. एक निर्जीव वस्तू कशी काय हलू शकते? हलतोय तो. आतून काय कोणी काय अशी काडी लावत नाही त्याला. अख्खं मंदिरच असं हलताना दिसतं. आणि मग ते गाणं आहे, मंदिरी कळस डोलतो. मस्त गाणं आहे. आम्ही स्वतः हा चमत्कार बघितलाय, है ना? वयाच्या 16व्या वर्षी माणूस अवतार कार्य संपवून समाधी घेतो. झाला मी इकडे 42 वर्षाचा झालो, अजून माझं अवतार कार्य संपलं. खूप बाकी अजून करायचं, आहे की नाही? धर्म करता कर्म उभे राहते. खूप महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येतोच. धर्म करता कर्म उभे राहते. कितवा प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 34. करता का तुम्ही? धर्म करता का? धर्म याचा अर्थ दान धर्म असाही घेऊ शकतात. दुसऱ्याचा अनुभव घेऊन चुका टाळाव्या. आपलं काम सोडून नको ती चौकशी करणे. जे जे आपले येथे आहे ते सर्व जगात आहे, है ना? चांगलं करताना नको ते निष्पन्न होणे. काय वाटते? पर्याय क्रमांक 4. चांगलं करताना नको ते निष्पन्न होते. धर्म करायला गेला पण त्यानं मागचं जे कर्म केलं होतं ते उभं राहतं. बरोबर ना? म्हणजे आयुष्यभर मटणं खाल्लं, हड्ड्या फोडल्या, आणि मग तो एकादशी करतो. मग म्हातारा झाल्यावर सुनबाईला म्हणतो, सुनबाई खायला दे. आता काय खातं? एकादशीला मटण खाल्लं होतं. मग काय देत नाही सुनबाई खायला. मग म्हणतं माझ्या आयुष्यात नशीबच खराब आहे. नशीब नाही येड्या, कर्म उभं राहतं. कर्माचा सिद्धांत कधी चुकत नाही. मी तर खूपच घाबरतो बा कर्माला, कारण जाणते अजाणतेपणे खूप काही चुका झालेल्या आहेत ज्या भोगायच्या आहेत. स्पष्टीकरणासाठी योग्य मन शोधा. ज्या धंद्यात विशेष फायदा होत नाही तो धंदा बंद करावा. म्हणतात ना, छक्के पंजे करणे, घोडे खाई वाडे, ताकापुरते रामायण, धरून डोंगर सास. काय वाटतं तुम्हाला? काहीच वाटत नाही म्हणा सर आम्हाला, आम्ही लय निर्लज्ज झालो म्हणा. तुम्ही हा नेहमी विचारता, तुम्ही काही सांगत नाही म्हणा. काय वाटतंय? नाही. छक्के पंजे करणे नाही तर काय? घोडे काही भाडे. बघा, घोडा विकत घेणं सोपं आहे. केवढ्याचा येईन? 2 लाखाचा येईन, 5 लाखाचा येईन, 10 लाखाचा येईन. हत्ती केवढ्याचा येईन? 10 लाखाचा येईन, 20 लाख. हत्ती घेणं सोपं आहे, तो घोडा घेणं सोपं आहे. त्याला वागवणं कठीण आहे ना. त्याला रोज खायला किती लागतं? त्या घोड्याचा खुराक माहिती आहे तुम्हाला? चणे लागतात, प्लस त्याचं मेडिसिन, त्याची काळजी. त्यामुळे घोडं खाई भाड. त्यामुळे ज्या धंद्यात फायदा नाही तो धंदा बंद करावा. डायरेक्ट बंद करून टाका, विषयच नाही ठेवायचा. पुढचा प्रश्न बघा काय, 36. फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात, हा अर्थ स्पष्ट करणारी माणसं. साला जेब में छोटा सा छेद क्या हो गया, सिक्के गिरने से पहले रिश्ते गिर गए, है ना? फायदा असला की सगळे जवळ येतात. कामापुरता मामा, ताकापुरती आजी. फुले वेचली तेथे गौऱ्या वेचू नये. मनास मानेल तोच सौदा, मूल होईना सवत साईना, हात ओला तर मित्र उला. आहे की नाही? म्हणून पैसे कमवा. पैसे असले तर मित्र फोन करतात, अरे भेटतो का संध्याकाळी? जर पैसे नसले तर तो म्हणतो मी बिझी आहे, भेटू नको मला, है ना? पुढचा प्रश्न, स्पष्टीकरणासाठी मन देणे. अत्यंत गरीब स्थिती येणे. काय वाटतं? किती मस्त म्हण आहे बघा. माझी तर परीक्षेमध्ये अशा म्हणी मी खूप बघितल्यात, आणि ह्या म्हणी एवढ्या इम्पॉर्टंट आहे, एवढ्या इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याला लक्ष देऊन करायला पाहिजे. 100% तुम्ही केलंच पाहिजे. काय
एखाद्या व्यक्तीकडे अत्यंत गरीब परिस्थिती जर असेल तर काय, त्याला आपण मदत करायला पाहिजे. मूळ त्याला काडीचा आधार, मदत करायला पाहिजे. भुकेला कोंडा आणि जेला धोंडा अजिबात नाही. रोज मरे त्याला कोण रडे, शेतकऱ्यांसाठी आपण ही म्हण वापरतो. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी, बरोबर ना? हा त्याचा अर्थ आहे, अत्यंत गरीब परिस्थिती. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. योग्य पर्याय निवडून खालील मन पूर्ण करा. नाव सोनूबाई आणि हाती काय? असू द्या म्हणा सर, हाती काही पण. नाव सोनूबाई आणि हाती काय? नाव सोनूबाई आणि हाती, येस, हाती कथलाचा वाळा. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. वाक्य समूहासाठी म्हण शोधा. हेमाने आपल्या अंगाचा दोष नाहीसा होण्यासारखा नाही हे बघून त्याचा होईल तितका उपयोग करून घ्यायचं ठरवलं. मस्त प्रश्न. प्रश्न आवडले का? आवडले असतील तर हो म्हणा, नाही आवडले असतील तरी सोडवा. आणि हे प्रश्न मी खूप शोधून शोधून काढलेले आहेत तुमच्यासाठी. तुम्ही याला फक्त चांगला रिस्पॉन्स देऊन सोडवलं पाहिजे. मी एक रील बघितली होती दसऱ्याची. दसरा सण होता आणि एक गरीब व्यक्ती दाखवला. त्याची अशी झोपडी होती, झोपडीच्या बाहेर त्याची अशी सायकल असते. आणि तो, ती जी सायकल आहे त्याची, ती सायकल धुत असतो. धुतल्यानंतर त्या सायकलला इथे टिक्का लावतो, त्याला हार लावतो. आणि हे सुरू असताना त्याची बाजूला उभी असणारी त्याची छोटी मुलगी एवढी आनंदाने उड्या मारते, एवढी आनंदाने उड्या मारते. त्याच्या घराला असं साधं तोरण लावलेलं असतं, आंब्याची पानं, 2-4 फक्त झेंडूचे फुलं, कात फुलं खूप महाग आहे. सायकललाही थोडेफार फुलं. जे आहे, जे आहे त्याच्यात ते समाधान मानतात. काय त्या मुलीचा आनंद, काय ते वडील आनंदाने साजरा करत होते सण, आहे ना? म्हणजे आपल्या अंगाचा दोष नाहीसा होण्यासारखा नाही हे बघून त्याचा होईल तितका आहे त्या परिस्थितीत सुखी राहतात लोक. आणि आपल्याला तर सगळं चांगलं दिलंय. मस्त रील होती ती, मी जी बघितली ती. म्हणजे फुटका डोळा काजळाने साजरा करावा. बघा की आपण तर भाग्यवान आहे, आपल्याला दिसतं. पण मी जळगावला जातो, तिथे दीपस्तंभ नावाचं फाउंडेशन आहे, माननीय महाजन सरांचं, जोरेंद्र महाजन सर. तिथे मूक बधिर अंध मुलांसाठी ते स्पर्धा परीक्षा एज्युकेशन फ्री मध्ये देतात, राहणं खाणं. त्या मुलांकडे तर खूप गोष्टी नाही, तरी ते मुलं अभ्यास करतात. IAS झाले, IPS झाले, अधिकारी झाले, वेगवेगळ्या क्षेत्रात लागले मोठ्या पदावर, नाही का? त्यामुळे आपण खुश राहायचं. समानार्थी म्हण शोधा. स्पर्धा परीक्षेच्या मुलांची म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी, है ना? स्पर्धा परीक्षेच्या मुलांना लागू असणारी ही म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. आहे का तुम्ही उतावळे नवरे? आहे का? हो म्हणा सर. उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. सांगू उत्तर काय? काय वाटते? खाऊ जाणे तो पचवू जाणे चूक, जशी कुडी तशी पुडी तेही चूक, अंथरून पाहून पाय पसरावे यातलं एकही नाहीये. उतावळा नवऱ्या गुडघ्याला बाशिक म्हणजे काय? त्याला खूप तीव्र इच्छाशक्ती आहे, लवकर झालं पाहिजे, पण होत नाही. ज्या गोष्टीला वेळ लागतो, जसं तुम्ही BA ला ऍडमिशन घेतलं, तुम्हाला IAS व्हायचं आहे, त्याच्यासाठी डिग्री लागते, म्हणून तुम्ही BA ला ऍडमिशन घेतली. तुमचा खूप उतावळेपणा जरी असला तरी जोपर्यंत BA फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल होत नाही, तुम्ही ती परीक्षा देऊ शकत नाही. तेवढं सत्य आहे. तुमची डिग्री लागेल ना त्यासाठी. गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, परंतु तरीही त्यांनी स्वतःला सावरले, कारण म्हणतात ना, काय म्हणतात,
काय म्हणतात माऊली सांगा. लवकर सांगा. एवढा वेळ का रे? लवकर लवकर बोलायला पाहिजे. सलाम या वर्गाला, शेतकरी वर्गाला लाल सलाम. सगळ्यात मोठा संयम यांच्याकडे. यांच्याकडे जिद्द आहे, यांच्याकडे चिकाटी आहे, यांच्याकडे सातत्य आहे, हे मेहनती आहे. आणि याच्यासारखा दुसरा वर्ग आहे पॉलिटिशियन. हे सुद्धा संयमी आहे. इलेक्शनचे निकाल लागतात, कोणी जिंकतं कोणी हारतं, पण तरी सुद्धा ते जिद्द सोडत नाही, चिकाटी ठेवतात, सातत्य ठेवतात. पैसा येतो पैसा जातो, खर्च होतो, टेन्शन येतं, पण तरी सुद्धा. राहुल गांधी त्याच्या आयुष्यामध्ये 95 इलेक्शन हारला, कालचं पकडून. बिहार इलेक्शन झालं ना, 95 वेळा त्याच्या नेतृत्वाखाली पक्षाला पराभव बघावा लागला, तरी सुद्धा तो संयमी आहे, तो जिद्दी आहे, तो चिकाटी आहे, तो सातत्य आहे. भविष्य कसं असेल मग त्याचं? ते भारताचं भविष्य आहे. अजून तो पुढच्या 5 इलेक्शन हारेल, 7 हारेल, 10 हारेल, लेकिन उसके बाद उसको सिर्फ यही मिलने वाला है, क्योंकि उसके बाद अभी जो पॉलिटिकल लीडर है वो बुढ़े हो जाएंगे, वो मरने वाले हैं जल्दी, वो रिटायर हो जाएंगे. फिर ये बंदा आएगा फोर्स में. आएगा की नाही आएगा? तुमच्याकडे काय पाहिजे? संयम. अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, पण तरी त्यांनी स्वतःला सावरलं. म्हणजे काय? शेर सलामत तो पगडी 50. पुढचा, पिकते तिथं विकत नाही. बरोबर आहे. मी माझ्या गावात कधीच लोकप्रिय होऊ शकत नाही. सचिन सर अख्ख्या महाराष्ट्राला लोकप्रिय आहे, पण माझ्या गावात आपला दादाच आहे तो. तिथे मला व्हॅल्यू नाही. मला व्हॅल्यू तुम्ही करता, बाहेरचे लोक. बरोबर ना? घरात किंमत नसते. मिळेल त्यावर संतोष. संतोष मानणे, संतोषचा अर्थ आहे आनंद. निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसणे. कुठेही काही विकलं जात नाही, कुठेही काही पिकते. पिकते तिथे विकत नाही म्हणजे काय? तर निर्मितीच्या ठिकाणी त्याचं मूल्य नसतं. बरोबर ना? जळगावला जा, तिथे विचारा मला केळी कशी दिली. तो काय म्हणेल? 20 रुपये डझन. हेच पुण्यामध्ये या, 60 रुपये डझन. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा, ऊस घ्या, आणि हेच तुम्ही जिथे पिकत नाही तिथे जा, तिथे ऊसाची किंमत बघा. तुम्ही गहू आणि तांदूळ हे पंजाब हरियाणामध्ये घ्यायला जा, तिथले भाव बघा आणि आपल्याकडचे भाव बघा. जिथे जास्त पिकल्या जातं तिथे त्याची किंमत नसते. पुढचा प्रश्न. योग्य पर्याय निवडून खालील म्हणून पूर्ण करा. शहाण्याला कोणाचा मार? तुम्ही सगळे शहाणे आहात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे म्हणून, आहे की नाही? तुम्हाला शिव्या घालू शकतो का मी? मारू शकतो का कानाखाली? काहीच नाही करू शकत. काठी मारू शकतो का? हंटर मारू शकतो का? चाबूक मारू शकतो का? तुम्हाला मात्र पुणेली शाल जोडे बसतात माझ्याकडे. बसतात की नाही बसत? पण एवढं बसूनही तुम्ही सुधारणार ते मुलं कसले, है ना? तुम्ही काय म्हणता शेवटी? मैं जो चाहे वो करू, मेरी मर्जी. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणतात ते तुम्ही करता. नापास झाल्यावर तुम्हाला माझी आठवण येते. रिकाम्या जागी योग्य मन लिहा. काय नाही आजच्या वर्तमानपत्रात लेख आहे, अग्रलेख आहे, वृत्तांत आहे, सारं काही आहे, तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. होते ना. येताना मी एक बंगला बघितला, आता येताना एवढा भारी बंगला होता. म्हटलं काय सुख असेल या घरात, एवढा मोठा बंगला, एवढे मोठे लोक. काय नाही. मिया मुठभर दाढी हातभर का?
गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. हे तुमच्यासाठी लागू आहे. मी किती जीव तोडून शिकवलं तरी काय, बळा घर पोकळ वासा हे पण नाही. उत्तर आहे एक ना धड भाराभर चिंध्या. का? लेख पण आहे, अग्रलेख आहे, वृत्तांत आहे, सार काही आहे, प्रभाव मात्र त्याचा काय आहे? प्रभाव हा शून्य आहे. त्यामुळे उत्तर काय येणार याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय, स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बडाई मारतो, या अर्थाची म्हण ओळखा. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी, आपण असे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला, ओथळ पाण्याला खळखळाट पा. 4 पर्याय तुमच्या समोर आहे, काय वाटते सांगा. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बडाई मारतो म्हणजे काय? म्हणजे काय? उथळ पाण्याला खळखळाट फार. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. पुढची म्हण बघा, पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. आणि म्हण तुम्हाला दिलेली आहे 4 पर्यायामध्ये, पण विधान पहिल्यांदा समजून घ्या. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणजे काय? सवय असते काही लोकांना डुलक्या घ्यायची. कुठे घेऊन गेला तू? मित्र काय करत होता? का? कारण त्याला त्यात रसच नव्हता ना. गाढवाला गुळाची चव काय चाललंय हे थोडी त्याला माहितीये. बरोबर ना? पर्याय क्रमांक 1 जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. पळसाला पाणी तीनच, या म्हणीतून कोणतं मराठी मधलं सत्य सूचित केलं आहे? पळसाला पाणी तीन म्हणजे काय? पर्याय 4 दिसलेत तुम्हाला? कशाला म्हणतात पळसाला पाणी तीन? पहिलं, निसर्गाविषयी मानवाचं आकर्षण आहे का? नाही. निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं आहे का? स्वभावाला औषध नाही, तर मानवी स्वभावाची सार्वत्रिकता. काय असायला पाहिजे? मानवी स्वभावाची सार्वत्रिकता हे याचं काय असायला पाहिजे? योग्य उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. देवाज्ञा होणे. एखाद्याला देवाज्ञा झाली म्हणजे काय झालं रे? काय वाटते तुम्हाला? देवाज्ञा होणे म्हणजे काय? देव आज्ञा म्हणजे याच्यात संधी विग्रह जर आपण केला तर 2 शब्द आपल्याला इथे प्रामुख्याने दिसून येतात. काय? एक आहे देव आणि दुसरी आज्ञा. देवानी केलेली आज्ञा. काय आज्ञा केली? चल भाई तेरा कार्यकाल खत्म हो गया, म्हणजेच काय? तू आजा वापस. देवाज्ञा होण्याचा अर्थ आहे मृत्यू पावणे. ओके, देव पावणे नाही, साक्षात्कार होणे नाही, अवतार घेणे नाही, तर मृत्यू पावणे असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाची म्हण सांगा. येते का? प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये अनुकूल परिस्थिती येते का? काय वाटतं तुम्हाला? प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येते.
या अर्थाची म्हण सांगा. अनुकूल म्हणजे योग्य परिस्थिती. अनुकूलचा अर्थ काय? घरोघरी मातीच्या चुली नाही, जेवीन तर तुपाशी नाही, गाड्या भरून येते. 4 दिवस सासूचे येतात, 4 दिवस सुनेचे येतात. पर्याय क्रमांक 3. डोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, याच्यासाठी योग्य म्हण काय? काय वाटतं तुम्हाला, काय असायला पाहिजे? तुम्ही येता का धोक्याचं काम करायला पुढे कधी? सगळ्या उंदरांनी ठरवलं की आपल्याला धोका कोणापासून आहे? मांजरीपासून. ते गुपचूप येते, कळतच नाही, ती लक्ष ठेवून असते, तिच्या पायाचाही आवाज येत नाही, तिची चाहूल लागत नाही. आपण काय करू? तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधतो, जेणेकरून ती आली की आपल्याला समजेल, बरोबर? पण मग तिच्या गळ्यात घंटा कोण बांधील? जो घंटी बांधायला गेला, मांजर पहिले त्याला खाऊन टाकेल. डोक्याची कामं करायला कोणी पुढे येत नाही. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. तुम्ही करता ना तरुण मुलं, सगळं तुम्ही स्वतःच्या मनाने करता, है ना? म्हणजे काय? ऐकावं जनाचं, करावं मनाचं. पर्याय सांगायचा आहे तुम्हाला. 51 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण आलेला आहोत. किती नंबरचा प्रश्न? 51. 51 चा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. म्हणजेच काय? विचार, तुम्ही एखादं कार्य करत असताना सर्वांचा विचार घ्यावा, पण स्वतःला जे योग्य वाटेल तेच करावं. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये नावडतीचं मीठ अळणी या म्हणीचा अर्थ सापडलेला आहे? नावडतीचं मीठ अळणी म्हणजे काय? एका राजाला 2 बायका असतात, एक आवडती आणि एक नावडती. नावडतीनं किती चांगली गोष्ट केली तर त्याला आवडतं का ते? नावडती माणसं शुद्ध मनाची असतात. चूक. हे उत्तर याचं येत नाही दिलेल्या याच्यावर. क्षुल्लक कारणावरून दुसऱ्याला दोष देणे, मीठ कमी खाणारे अप्रिय असतात. अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट ही मनाला पटत नाही. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय. अल्पज्ञानाने ताठा मिरवणे. म्हणतात ना, अल्पज्ञानाने ताठा मिरवणे म्हणतात ना. काय म्हणतात? आहे त्याला थोडंसंच नॉलेज, पण तो त्याच्यातच काय करतो? जास्त दाखवतो. प्रश्न क्रमांक 53 वा सुरू आहे आपला. उत्तर द्यायचं आहे तुम्हाला लवकर. काय येईल उत्तर? अल्पज्ञान ताठाफार असं सुद्धा म्हण आहे. अल्पज्ञान आणि ताठाफार म्हणजेच काय रे बाळा? उथळ पाण्याला खळखळाट फार. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय. 54. खालील वाक्यातील म्हणीच्या योग्य अर्थासाठी समर्पक वाक्य निवडा. पोलिसांनी रघुला चोरीच्या आरोपाखाली अटक केली, पण कर नाही त्याला डर कशाला, म्हणून तो शांत होता. म्हणजे काय? 4 पर्याय तुमच्या समोर आहे. किती पर्याय तुमच्या समोर आहे? 4. तो गुन्हेगार होता का? नाही. बेईमान होता का? त्याला अपराधी वाटत होतं का? अपराधी वाटत जर असतं तर खाई त्याला खवखवे, म्हणजे चोराच्या मनात चाललंय. तो त्याला जरी चोरीच्या आरोपाखाली अटक केली, परंतु कर नाही त्याला डर कशाला, म्हणून तो शांत होता. याचा अर्थ काय? त्याला फुल कॉन्फिडन्स होता की आपण चोरी केलेली नाही, आपण अपराध केलेला नाही. 55. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय? घशाला एकसारखे बोलत राहणे, मनात येईल तसे बोलणे, काहीच न बोलता गप्प राहणे. 4 पर्याय जे आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. काय वाटते तुम्हाला? योग्य उत्तर सांगा. कितवा प्रश्न आहे रे? 55 नंबरचा प्रश्न आहे. काही मुलांना सवय असते ना, आपल्याला मनाला वाटेल तसं ते बोलतात. म्हणजेच काय? मनात
येईल तसं बोलणे. पुढचा प्रश्न बघा काय मित्रांनो, महत्वाचा आहे. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून स्पष्ट करा. कशाला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली? प्रत्येक घरात चूल असतेच. मी नेहमी म्हणतो का रे बाबा, तुमच्यापैकी कोणाचं असं घर आहे का ज्याच्या घरी अजिबात भांडणं होत नाही? असं मी नेहमी मुलांना विचारतो. मुलं म्हणतात नाही आमच्या घरी तर होतात. काही लोकांच्या घरी महिन्यात एकदा, काही महिन्यात 4 वेळा, आठवड्यातून एकदा, काही लोकांचं 2-3 दिवसात एकदा, काही लोकांचं रोज, काही लोकांचं दर तासाला, काही लोकांचं दर मिनिटाला. भांडणच भांडण. म्हणजेच काय रे, घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय? सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. पुढचा प्रश्न, हाजीर तो वजीर या म्हणीचा अचूक पर्याय आपल्याला सांगायचा आहे. पुढील पर्याय कोणता? हाजीर तो वजीर. बुद्धिबळाच्या खेळात वजीराला महत्व असते. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. वजीर छान चित्रपट असतो. हजेरी बुकात नाव. आता इथे 2 शब्द आहे. एक आहे हाजीर, एक आहे वजीर. हाजीर म्हणजे हजेरी बुकात नाव नोंदणं असा अर्थ होतो. दुसरा शब्द आहे वजीर. वजीर छान चित्रपट, हे पण चुकीचं आहे. बुद्धिबळाच्या खेळात परत वजीर आहे. मी तुम्हाला सांगितलं यातले जे शब्द आहे सहसा ते उत्तर नसतं. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. बरोबर ना? पुढचा प्रश्न बघा काय 58 नंबरचा. दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. बरोबर आहे ना? काय वाटते सांगा. दुर्जन माणसाशी जर संगत केली तर प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो. या अर्थाची आपल्याला म्हण ओळखायची आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, इकडे आड तिकडे विहीर, उंदर मांजराला साक्ष, असंगाशी संग प्राणाशी गाठ. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 59. खालील म्हणीचा नेमका अर्थ कोणता? कोठे इंद्राचा ऐरावतन, कोठे श्याम भटाची तट्टानी ओसरी. 59 नंबरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे. 59. लवकर लवकर सांगा. 59. ऐरावत थोर है ना, म्हणतो ना आपण. लहानपटन देगा देगा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मान. इंद्राच्या ज्या हत्तीचं नाव आहे त्याला ऐरावत असं म्हणतात. म्हणजे कोण आहे तो? इंद्र म्हणजे कोण? तो आहे देवेंद्र, देवांचा राजा. आणि त्याचा तो हत्ती. आणि कुठे तो बिचारा गरीब श्याम भट. म्हणजेच काय, एक अतिशय थोर आहे आणि एक मात्र अतिशय क्षुद्र आहे. तर सारी माणसं शेवटी सारखी असतात हे चुकीचं आहे. इंद्र शांबट यांची वाहनं वेगवेगळी आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, हे चुकीचं आहे. पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर आहे. खालील वाक्यातील घटनेला समर्पक म्हण सांगायची आहे. कोणती म्हण योग्य बसते? तुम्हाला वाक्य वाचायचं आहे आणि मग तुम्हाला समर्पक म्हण जी आहे ती सांगायची आहे. सांग. रमा राघव अतिशय स्वार्थी स्वभावाचे, त्यांची मुलेही त्यांना साजेशीच निवडली है ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतात. असं म्हणतात बरं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. रमा राघव कशी आहे? 1 नंबर सेल्फिश आहे, स्वार्थी आहे. काही लोक असतात रमा राघव. त्यामुळे त्यांचे बच्चे कसे असतील? कसे असतील? खान तशी माती. बरोबर ना. जसे आई वडील तसे आपण असतो. आई वडील जर खोटे बोलणारे असतील तर मुलं सुद्धा भविष्यात खोटे बोलतात. आई वडील जर व्यसनाधीन असतील तर मुलं सुद्धा भविष्यात व्यसन करतात. आई वडील जर दुसऱ्यांना फसवत असतील त्यांच्या आयुष्यामध्ये तर ते सुद्धा मुलं फसवतात. आई वडील जर वारकरी असतील तर मुलं सुद्धा तसे होतात. आई वडील जर संत संगतीत असेल तर मुलं सुद्धा तसे होतात. त्यामुळे जुन्या काळात म्हणायचे की जर मुली चुकल्या तर एकच डायलॉग मारायचं, हेच शिकवलं का तुझ्या आई बापाने. बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्ही जिथेही जाता जगाच्या पाठीवर, तुम्ही तुमच्या आई वडिलांचा उद्धार करत असता. काय करत असता? उद्धार.
त्यामुळे बघा, आणि आई वडिलांना काही शिकवू नका आता, ते काही शिकण्याच्या वयात नाहीये. समजा आई वडील फटारणे असतील तर तुम्ही शिकवू नका. बाबा चांगले वागत जा, आई चांगली वागत जा, ते कानाखाली वाजवतील तुमच्या, है ना. ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. तीनच पर्याय दिले का? बर, म्हणजेच काय? बळी तो कान पिळी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खाई त्याला खवखवे या म्हणीची पर्यायी म्हण सांगायची. आणि हे प्रश्न आजकाल जास्त येतात. काय प्रश्न येतात? तुम्हाला 2 प्रश्न विचारतात, म्हणीचा अर्थ सांगा किंवा म्हणीची पर्यायी म्हण सांगा, है ना. काय करणार? खाई त्याला खवखवे. मी लाडू खाल्ला आणि लाडू खाल्ल्यानंतर बरणी परत मी कपाटात ठेवायला गेलो, माझ्या हातातून बरणी फुटली. काच झाले, आई घरी नव्हती, सगळं उचललं, आवरून घेऊन फेकून दिलं. आईने घरी आल्याला विचारलं, कोणी केलं? खाई त्याला खवखवे. म्हणजेच काय? आणि अशा वेळेस मी म्हटलं, आई मी नाही केलं, भावानी केलं. म्हणजे काय? चोराच्या उलट्या बोंबा. काय म्हणतात त्याला? चोराच्या उलट्या बोंबा. तुम्ही केलं का कधी असं? मी तर करायचो लहान असताना. प्रत्येक लहान मुलं असे करतात. मी पण लहान होतो कधी काळी, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तेव्हा असं व्हायचं. संदर्भानुरूप अर्थ ओळखा, नाकी नऊ येणे. आणि हे प्रश्न IBPS TCS पॅटर्न मध्ये सुद्धा येतात. वेगवेगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये असे प्रश्न येतात. काय वाटतं तुम्हाला? हे काम लवकर संपल्यामुळे आहे. काम लवकर संपल्यामुळे सर्व मुलांच्या नाकी नऊ आले. परीक्षेत पहिला क्रमांक आला हे कळताच सुभाषच्या नाकी नऊ आले. घरातील सुंदर चित्र पाहून पाहुण्यांच्या नाकी नऊ आले. नाकी नऊ येणे म्हणजे काय माहित आहे का? खूप त्रास होणे, खूप टेन्शन येणे. घरातील पसारा आवरताना सदूच्या आईच्या नाकी नऊ आले, है ना. दिवाळी जर आली, नवरात्र जर आलं, तर घरातल्या बायकांच्या नाकी नऊ येतात ना. काम आवरतच नाही. पुढचा प्रश्न, पुढील म्हण पूर्ण करा. आत्ताच झाली ही म्हण, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला येईलच. खाई त्याला रोगराई, खाई त्याला पचेल, खाई त्याला खाऊच खाऊ, खाई त्याला खवखव. पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडून मन पूर्ण करा. चोराच्या मनात पोलीस. अरे पोलीस असेल ना, पोलीस असेल की नाही? हो असेल म्हणा. इन्स्पेक्टर असेल की नाही? अप्सरा तर असणारच आहे, है ना. चांदणे. पुढे, खालील मन नेमका अर्थ सांगा. जे पिंडी ते ब्रह्मांडी. बरोबर ना. पवित्र भावना सर्वत्र आढळते. पिंडीची पूजा सर्व जगात केली जाते. जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. जे आपल्या जवळ आहे तेच सर्व. याच्यासाठी आम्हाला लहानपणी, आज कार्तिकी एकादशी आहे बरं का, दुसरी. कार्तिक महिना सुरू आहे आणि आम्हाला लहानपणी ही कथा सांगितली जायची. सगळ्यात बेस्ट पुत्र कोण? तर जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल ब्रह्मांडाला, कैलाश पर्वतावर परत, तो माझा. लगेच आपला कार्तिक स्वामी निघतो. त्याचं वाहन काय? मोर. मोर मस्त उडत उडत. आमचं वाहन काय? उंडी. हा निघतो 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 निघतो, परत यायला लागतो, मग याचं डोकं चालतं. आता आपण तर काही जिंकू शकत नाही. मग आई वडिलांनाच प्रदक्षिणा मारा, अख्ख्या विश्वाला प्रदक्षिणा मारायची, आणि मग आमचे गणेश जिंकतात. अँड द विनर ऑफ द कॉम्पिटिशन इज मिस्टर गणेश. म्हणजेच काय? ते आपल्या जवळ आहे तेच सर्वत्र आहे. त्यामुळे आई वडीलच मेन आहेत बरं का. जास्त देव देव पण नका करू. देवाला त्रास देऊ नका, तो आधीच परेशान आहे की नाही. म्हणून देव कोणाचा भुकेला आहे? भावाचा. भाऊ म्हणजे आपला भाऊ नाही, भक्तिभाव. रोज लोक त्याला परेशान करतात, जातात मंदिरात, टन बापा. तो कोणाची अर्जी लिहित असेल विचार. त्यापेक्षा आपले प्रॉब्लेम बऱ्यापैकी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. उगीच त्याला संकटात टाकू नका. हा,
खालील म्हणीच्या अर्थाचा अचूक पर्याय कोणता? रंग जाणे रंगारी, माहित आहे का? रंगारी म्हणजे पेंटर बॉ, पेंटर बॉ, पेंटर बॉ. काही लोक घराला खतरनाक कलर देतात, पाहिल्यावर टेन्शन येऊन जाते. हाई कलर देतात, एकदम भगवा, एकदम निळा, एकदम हिरवा. अरे काय कलर आहेत, काय जातीनुसार कलर देतात, धर्मानुसार कलर देतात, है ना? खतरनाक लोक आहेत. राज्यघटनेने तेवढं स्वातंत्र्य दिलंय, तुम्ही काही पण करा, काही पण करतात. घर पाहिले टेन्शन येते. असे कलर कसे पाहिजे घराला? पेंट मस्त पैकी. लोक डार्क कलर देतात. डार्क कलरची त्याच्यामध्ये काय असावी? फक्त एक लाईन असावी. कलर पेंट असा व्हाईट कलर द्यावा. लोक व्हाईट घेतच नाही. फोर व्हीलरही घेतात तर व्हाईट घेत नाही, ब्लॅक घेतात. ब्लॅक कोण घेतं माहित आहे का? कॉर्पोरेट सेक्टर मध्ये ब्लॅक गाडी कोण घेते? ब्लॅकचा अर्थ आहे पॉवर. जेव्हा तुम्ही सर्व प्रॉफिट कमवला, सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही टॉप झालीत, तेव्हा ते ब्लॅक गाडी घेतात. असे कोणी ब्लॅक गाडी घेत नसते. आजकालचा शेमडा माणूस पण ब्लॅक गाडी घेतो. व्हाईट घे ना तू गपचूप. आजकाल व्हाईट पण घेत नाही. ते काय घेतात? लाल आणि पिवळा आणि रेड आणि कायचे काही कलर घेतात, येडे कपाडे. कपडे तसेच घेतात. कपडे तर या पुण्यात तर डेंजर घालतात, खास करून हे फुला फुलाचे शर्ट, डिझायनर शर्ट, व्हाईट शर्ट त्याच्यावर फुलं फुलं केंद्राचे, हिरवी पॅन्ट, लाल शर्ट, पिवळं शर्ट. अरे बापा, काय घालतोय तू? काय येड्या झाली कपडे घालतात, चॉईस नाही लोकांना कपडे घालायची. रंग जाणे रंगारी म्हणजे काय? रंगाचे संबंध नेहमी रंगारेशी येतो, तसं पाहिलं तर बरोबर आहे. ज्याची विद्या त्यालाच माहित. रंग जाणे रंगारी जाणे, रंग आणि रंगारीचं नातं घनिष्ठ असतं, है ना? सोनारालाच माहित आहे ते सोनं समोरचं ओरिजिनल आहे की नाही. एका शिक्षकालाच माहित आहे समोरच्या विद्यार्थ्यात काय गुण आहे, है ना? रहमानी किडा काय आहे त्याच्या अंगात विद्यार्थ्याच्या, है ना? लय रहमानी किडे असतात त्याचे, आणि शिक्षकाला उल्लू बनवतात. त्यांना काय माहित ते कोणाला उल्लू बनवतात. उतावळा नवरा गुडघ्याला भाशिंग म्हणजे काय? उतावळा नवरा गुडघ्याला भाशिंग. काय समजलं तुम्हाला या म्हणीतून? कोणत्या स्वभाव दोषावर टीका केलेली आहे, तारीफ नाही केली. उतावळा नवरा गुडघ्याला भाशिंग काय दिसत? सांगा लवकर. स्वार्थी पण काय माहित, मला नाही माहित. स्वार्थीपणा नसतो त्याच्यात, नाही तर बेजबाबदारपणा पण नसतो, तो उतावीळपणा असतो. आणि एखादा व्यक्ती करतो ना असतो, खास करून पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं, गोळा फेक एवढी घाई करतो, अरे फाऊल होईल नाही येडे, थांब ना जरा. पुलअप्स मार पटपट, एवढं पटपट, थांब ना बाबा. 1600 मीटर मारायची आहे, तो पहिला 400 मीटर तो एवढा फास्ट मारतो, अरे बेटा थांब. पहिला हळू घेतात, दुसऱ्यात थोडी स्पीड वाढवतात, तिसऱ्यात अजून वाढवतात, जेव्हा चौथा असतो ना तेव्हा भित्ती. आपलं उलटच आहे, पहिला फास्ट सगळ्याच्या पुढे, आणि जेव्हा चौथा येतो तो सगळ्यात मागे असतो. त्यामुळे शांततेत काम करायचं असतं. नाकाने कांदा सोलणं, सोलले का तुम्ही नाकाने कांदे? सोलून पहा बरं आज घरी गेल्यावर, सोलूनच पहा काय होते बघ. काही लोक करतात नाकाने कांदे सोलतात, कांदा कापल्यावर डोळ्यात पाणी येते, नाकाचा काय संबंध येत नाही, दूर दूरपर्यंत येत नाही. काय लोक करतात. तुम्हाला सवय आहे का नाकाने कांदे सोलायची? सोलत जा की. देऊ का आणून? नाकानं कांदा सोलल्यावर डोळ्यात पाणी येतं, अजिबात नाही. त्याला म्हणतात बढाया मारणे. काय म्हणतात? बढाया मारणे. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. स्वतःबद्दल खूप अभिमान वाटणे, आपल्या हाताने देवपूजा करणे, आपल्या हाताला यश असते, स्वतःसाठी मुबलक घेण्याची मोकळीक असते. काय वाटतं तुम्हाला?
सांगा लवकर लवकर. आवाज क्लिअर आहे ना सगळ्यांना? मध्ये काही ब्लीच वगैरे येत नाही ना? ठीक आहे. हं? आपला हात जगन्नाथ. हा 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 स्वतःसाठी मुबलक घेण्याची मोकळीक असते. कोणावर डिपेंड नाही राहायचं, आपलं आपलं बघायचं. योग्य तो पर्याय निवडा. कशात काय नी टिंब टिंब पाय. कशात घालता पाय? काही लोकांना सवय असते पाय घालायची इकडे तिकडे, बसतात बोंबलत. मग चूक झाली की लोकांचे डोळे उघडतात, त्याच्या आधी उघडत नाही. नाही ऐकली ही म्हण? कशात काय नी फाटक्यात पाय. पुढचा प्रश्न. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात. बापा बापा बापा. मी करणार आहे का लग्न आयुष्यात? करणार आहे. मग काय तर बापरे, पाना काय घाई झाली. मग काय तर कशात काय आणि फाटक्यात पाय. अजून पोस्ट नाही, वय नाही, काही नाही. कशात काय आणि फाटक्यात पाय. लग्न करायचंय, नोकरी नाही, सर्व्हिस नाही, घरच्यांची तयारी नाही. पैसे जमा करावे लागतील ना घरच्यांना, लागतात की नाही पैसे? नाही तुम्ही तुमचं तुमचं करून टाका आळंदीला गुपचूप. पैशाचा विशेष नाही शॉर्टकट मध्ये, आहे की नाही? संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासून सुरुवात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे का? नाही. थोडं थोडं करण्यानं काम पूर्ण होते का? एकही गोष्ट व्यवस्थित नसते का? एखाद्या गोष्टीचा आरंभ हा मुळापासून करणे. काहीच नाही बिचाऱ्याकडे. पुढचा प्रश्न. अति तेथे माती या म्हणीचा योग्य पर्याय आपल्याला सांगायचा आहे. थोड्याशा चुकीचा परिणाम वाईटच. नजर चुकीने वाईट गोष्टी घडतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. यापैकी पर्याय कोणताच योग्य नाही. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा जर तुम्ही अतिरेक केला तर तो अतिरेक काय होतो? वाईटच होतो. पुढचा प्रश्न बघा. पुस्तक घेऊन दिले, सायकल घेऊन दिली, कपडे शिवून दिले, पण अनिल कपूर मध्ये काहीच फरक पडला नाही. म्हणतात ना, या अर्थासाठी म्हण ओळखा. असतात काही लोक असे, आई वडील बिचारे खूप काय काय देतात त्यांना घेऊन, पण तो आमचा अनिल कपूर काही सुधरत नाही. 12 वर्ष 12 तप नळीत घाला. कोणाचं शेपूट? कुत्र्याचं. ते बाहेर काढा. समजा एक नळी घेतली आणि त्या नळीमध्ये कुत्र्याचं शेपूट असं टाकलं, हा तो कुत्रा आहे असं ठेवलं, त्याला शिसूला काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर ना? हे ते कुत्र. आणि नंतर ही नळी काढून टाकली तरी त्याचं शेपूट ते काय वाकडच राहणार आहे, ते सरळ कधीच होणार. त्याचा अर्थ काही व्यक्तीच्या स्वभावात बदलच नसतो, म्हणून आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही, असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न. आधीच उल्हास, त्यात कोणता मास? आता कोणता मास चालू आहे? संपेल आता. कार्तिक चालू आहे ना आता. कार्तिक झाल्यावर कोण लागतो? मार्गशीर्ष का? पौष? वा रे वा. मराठी 12 महिने माहित नाही, कठीण आहे. मग कठीण समय 12 बाकी इंग्लिश मधले महिने माहित आहे, जानेवारी. मराठी महिने सुरू तरी कुठून होणार माहित आहे का? धन्यवाद. कोणता सण असतो? पहिला सण मराठी चैत्र मधला पाडवा, गुढीपाडवा. चैत्र पासून तयार होते. सांगा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष,
पौष, माघ, फाल्गुन. वाव. आधीच उल्हास आणि त्यात कोणता मास? काय असतं फाल्गुन महिन्यात? कोणता सण असतो? का भाई होली. हा. पुढचा प्रश्न. ताकापुरते रामायण या म्हणीच्या समानार्थी मन सांगायचं आहे. ताकापुरतं रामायण म्हणजे काय? कामापुरता मामा. पुढचा प्रश्न. जो आवडतो सर्वांना तोची आवडे सचिन सरांना. अच्छा, सचिन सर नाही का ऑप्शन मध्ये? अरे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे बरोबर. पुढचा प्रश्न. राजेशला चांगली संधी आली तरी त्याला तिचा लाभ करून घेता आला नाही. म्हणतात ना, सब घोडे 12%, शहाण्याला शब्दाचा मार, समुद्रात राहून कोरडा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. चला सांगा लवकर. फर्स्ट. हम्म हम्म चांगली संधी आली होती राजेश, पण त्याला त्याचा लाभ करून घेता आला नाही. म्हणजे काय? सब घोडे 12%. हे उत्तर चुकीचं आहे. मला वाटतं तुम्ही म्हणसाल हे बरोबर आहे का? बरोबर. शहाण्याला शब्दाचा मार, समुद्रात राहून कोरडा. है ना? बरोबर आहे की? समुद्रात आहे तो, आजूबाजूला पाणीच पाणी आहे, त्याच्या अंगाला पाणीच नाही लागलं, असं होईल का कधी? पाणी लागणारच आहे, पण तरी सुद्धा जर त्याला पाणी लागत नसेल, तो कोरडाच आहे, याचा अर्थ तो कशात आहे? म्हणून जहाजात आहे ना तो. म्हणजे त्याला चांगली संधी आली, त्याला लाभ घेता आला नाही का? कारण तो त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेरच नाही आला. दलिंदर. पुढचा प्रश्न. मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते. बायको आहे ना, नाचावंच लागेल बिचारीला. बायको आहे, नाचावंच लागेल तिला. खरं कुठे? तरी दोन असे आहे पुरुष प्रजातीमध्ये जे सुंदर आहेत. एक मोर, दुसरा जो आहे तो आहे सिंह. म्हणजे पुरुष प्रजातीमध्ये फक्त हे दोनच असे आहेत जे सुंदर आहेत. बाकी प्रत्येक ठिकाणी फक्त फिमेलच सुंदर असतात. मादी हे नर आहेत जे की सुंदर असतात. बरोबर ना? मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचतं. म्हणजे काय? 4 पर्याय तुमच्या समोर आहे. तुम्हाला काय करायचं आहे? योग्य उत्तर इथे द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचतं. लवकर सांगा. कशाला म्हणतात? अतिशय आळशी असायचं का? जसं प्रयत्न तसं फळ का? संकट ओढवून घ्यायचं का? नाही, तर मूर्खपणाने दुसऱ्याचं अनुकरण करणे. पुढचा प्रश्न. अचाट खाणे न टिंब जाणे. काही लोकांना सवय असते बघा, फुकट भेटलं तर खातच राहतात. काही लोकांना सवय असते बरं का, नुसतं खात बसतात. जर अचाट खाल्लं एखाद्याने तर तब्येत काय बनणार? पैलवान आहे का? मग वेट लॉस करू करू परेशान आहे की नाही? काही लोक असतात अचाट खातात, मसनात जातात, आहे की नाही? अचाट खाणे. हे जे लोक तुम्हाला सांगतात हर्बल लाईफ घ्या, नमकं घ्या, टमकं घ्या, काही नसतं बरं का ते. हे जे लोक म्हणतात हे तेल लावा आणि डोक्याला केस येतात, काही नसते ते बरं का. जुई चावला ऍड करते केश किंगची. आता केश किंगची ब्रँड अँबॅसिडर कॅटरीना कैफ झाली काल, माहित आहे तुम्हाला? जुई चावला करते मेरे काले लंबे घने बालों का राज केश किंग, तिचा नवरा टाकलाय. अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांना काय कमी पैसा आहे का? मग ते वेट लॉस का करत नाही? कारण हे हर्बल लाईफ वगैरे सगळे प्रोडक्ट फेल आहे. जोपर्यंत तुम्ही घेता, व्यायाम करता, ओके, आणि ते प्रोडक्ट बंद करा, अरे डबल टिबल होता तुम्ही.
सगळ्यात महत्वाचं काय, वेट कंट्रोल करणे म्हणजे कमी खा. झालं, जास्त खाल्लं की मसनातच बसा. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी अचूक पर्याय सांगायचा आहे. नावडतीचं मीठ गुळणी, अळणी पुळणी चुळणी. एखाद्या नावडत्या व्यक्तीने किती चांगला स्वयंपाक केला तरी तो आम्हाला आवडत नाही. नावडत्या व्यक्तीने किती आमची काळजी घेतली तरी आवडत नाही. नवऱ्याला बायको आवडत नाही, बायकोला नवरा आवडत नाही. दोघांनी एकमेकांसाठी काही पण करा, आवडतीचं मीठ अळणी है ना, आवडतच नाही काही लोकांना, सवयच असते. पुढचा प्रश्न, पी हळद न हो गोरी. काही मुलींना वाटते असं, क्रीम लावली की लगेच गोरी पडेल. तूप खाल्लं की रूप येतं का? वेळ लागतो, आहे की नाही. पी हळद नाही हो गोरी. हे मुलं आमचे खास करून जिमला जातात. जिमला गेले 2-4 दिवसातच असे होतात, असे चालतात असे. अरे असं नाही, त्याला वेळ लागतो, आहे की नाही. पी हळद नाही हो गोरी म्हणजे काय, उतावीळपणा दाखविणे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ सांगा. गावाकडे सरपंच 5 लोकांचा प्रमुख, त्याला सरपंच म्हणतात ना. पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय, सरपंचाचं मत खरं असतं का? समूहाच्या मताला अर्थ नसतो का? असतो. पुष्कळाचं मत खरं नसतं का? असतं. पुष्कळाचं जे मत आहे तेच खरं असतं. म्हणून एक शहाणा माणूस आहे आणि त्याला ओरडून ओरडून सगळे लोक म्हणतात तू मूर्ख आहे, 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 तू मूर्ख आहे. 2-4 दिवस 8 दिवस झाले, त्याला 9व्या दिवशी वाटते चालू मी खरंच तर मूर्ख नाही. म्हणून जर कोणी तुमच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट देत असेल, निगेटिव्ह प्रतिक्रिया देत असतील तर त्या लोकांपासून दूर राहा. आणि भविष्यात तुम्हाला वाटेल यार हे म्हणतात तुला काही जमत नाही, याचा अर्थ खरंच मला काही जमत नसेल, है ना. जे तुमच्या कॅपॅसिटीवर, तुमच्या कॅपेबिलिटीवर आक्षेप घेतात अशा लोकांपासून आपण लांब राहायला पाहिजे. पुढचा प्रश्न, कुंपण आणि शेतखाने. कुंपण आणि शेतखाने म्हणजे काय? शेता शेणखाने नाही, शेणखाणं वेगळं आहे. काही लोक खातात शेण, माहित आहे ना तुम्हाला. काही लोकांना शेण खाल्ल्याशिवाय होतच नाही, माहित आहे ना तुम्हाला. कोण खाते शेण? आपल्याच आजूबाजूला असतात. भाजी पोळी आवडत नाही त्यांना, शेण आवडतं. शेण म्हणजेच काय, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे, त्याला म्हणतात कुंपण आणि शेतखाने. पुढचा प्रश्न बघा काय आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. दुभत्या गाईच्या लाथा कशा असतात? दे म्हणा ठेवून एक, है ना. दुभती गाय आहे ना ती, मारतो का आपण तिला? आमच्याकडे आहे का काही म्हशी माहित नाही, पण आमच्याकडे काही गाई. आणि आमच्या म्हशी एवढ्या डेंजर होत्या घरच्या की माझे वडील किंवा माझा भाऊ यांनाच दूध काढू द्यायचे किंवा आजोबा. आणि हे जर बाहेर गावी गेले तर संपला विषय. आजूबाजूच्या लोकांना आम्ही बोलवायचो ते त्यांच्याकडे गाई म्हशी, हातच लावू देत नव्हत्या बिलकुल. त्यामुळे या 3 पैकी एक जण घरी लागायचंच आम्हाला, नाहीतर ते दूध नाही निघणार, है ना. मला तर लय मारायच्या त्या, माझा लय राग करायचा, कारण माझा दूरपर्यंत संबंध नव्हता त्यांच्यासोबत. दुभत्या गाईच्या लाथा गोडच असतात. म्हणून जो व्यक्ती तुमच्या फायद्याचा आहे त्याने तुम्हाला किती शिवीगाळ केली तरी तुम्ही त्याच्याशी कसे बोलता? जानू, सोना, पिल्लू, माही असेच बोलता. तुम्ही बोलता की नाही? हा, डेंजर आहे तुम्ही. पुढचा प्रश्न, पुढील वाक्य चूक, पर्याय शोधून पूर्ण करा. आमचा घरगडी नेहमीच अंग चोरून काम करतो, खिडकीतून पळून जातो, कांदे पोहे खातो आणि प्रेत यात्रेला जातो. काही लोक असतात घरगडी, आमच्याकडे सालगडी म्हणतात. आमच्या घरी असायचे सालगडी, जे 12ही महिने आमच्याकडे राहायचे. त्यांचं राहणं खाणं आमच्याकडे, वर त्यांना काहीतरी पगार असायचा, कारण एवढ्या मोठ्या गायी म्हशी शेती सगळं सांभाळायचं काम त्यांचं. हे काय करतात सालगडी? अंग चोरून काम करतात. अंग चोरून काम करणे म्हणजे काय? आळशी. उंटावरून शेळ्या हाकणे. तुम्ही हाकता का? हाका नाही एकदा, हाका हाका. काही लोक उंटावरून शेळ्या हाकतात म्हणजे काय करतात?
हलगर्जीपणाने काम करतात का? दुरून कामावर लक्ष न ठेवणे, दुरून कामावर लक्ष ठेवतात. पुढचा प्रश्न, महत्वाकांक्षी व्यक्तीला काही मिळत नाही, ती धडपडतच राहते, मात्र संन्यस्ताला सारे काही इच्छा नसतानाही मिळते. संन्यस्त म्हणजे जो संन्यासी व्यक्ती आहे, असा उफरटा न्याय हे सांगण्यासाठी उचित मन शोधा. 88 नंबरचा प्रश्न व्यवस्थित वाचा, मला उत्तर द्या. सोपं आहे की कठीण आहे? कठीण आहे, मग सोडवा. कठीण आहे म्हणून तर येतं ना परीक्षेत, सोपं थोडी येतं परीक्षेमध्ये. साम दाम दंडभेद वापरून आपल्याला युद्ध जिंकायचं असतं, आणि हे युद्ध नाहीये, हे महायुद्ध आहे. जो महत्वाकांक्षी व्यक्तीला आहे, त्याचे काहीतरी स्वप्न आहे, ड्रीम्स आहेत, तो किती मेहनत घेतो, पण फार कमी लोकांचे ड्रीम कम्प्लीट होतात. पण जो संन्यासी आहे, ज्याला काही इच्छाच नाहीये, त्याला देव सगळं देतो भरभरून. बघा भारतातले महाराज लोक पाहिले का? महाराज लोक पाहिले भारतातले? रामायण महाभारताच्या कथा करतात. आमचा राम बिचाऱ्यांनी 14 वर्ष वनवासात घातले. आमचा कृष्ण, त्याचा जन्म जेलमध्ये झाला. लहानपणी आईचं प्रेम नाही भेटलं, सख्या प्रेमात पडला तर प्रेम पण नाही भेटलं. राधा राधा करत बसला आयुष्यभर, सख्खा मामा मारायला आला, शेवटी बाण लागून तो मेला पायामध्ये. आमचा शंकर भगवान ज्यांनी विष पिलं, म्हणजे आमच्या देवदेवतांनी काय केले, हाल अपेष्टा सहन केल्या, पण त्याच्या नावानं कथा सांगणारे महाराज करोडपती आहे. त्यांचे बंगले, आश्रम आहे, हेलिकॉप्टर विमानाने ये जा करतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात, आणि एक एक कथा सांगायची 1-1, 2-2 लाख रुपये घेतात. बरोबर आहे की नाही? तुम्ही येडे देता, सगळ्यात मोठे येडे तर तुम्हीच आहे. ज्यास आहे चातुर्य त्याचे करीत आश्चर्य, ज्याला नाही प्रतिष्ठा त्याची काय करावी थट्टा, ज्याला नाही कास त्याला पृथ्वीचे रास, ज्याला नाही आब्रू तो पडला गबरू. काय वाटत? बघा, फेकायला फुल चान्स असतो, तुम्हाला फेकताही आलं पाहिजे, है ना? नाही तर काही खरं नाही. काही लोक फेकतात, काही लोक फेकत नाही, है ना? काय प्रश्न आहे की ज्या व्यक्तीला काही काम मिळत नाही, महत्वाकांक्षी असून, ज्याला नाही काज त्याला पृथ्वीचं राज. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, काय, इतर लोक संकटात सापडले म्हणून आपण आनंदून जाऊ नये, आपणही लवकरच त्या संकटाचे बळी ठरतात. बरोबर ना? काही लोक असतात, इलेक्शन आता रिझल्ट लागले, तो हारला की हे लोक हसतात, अरे येड्या उद्या तू हारू शकतो. दिवस प्रत्येकाचे बदलतात. म्हणजे काय, त्याचे संकट आमचा तंटा, जात्यातील रडतील सुपातील हसतील, जरी झाला सदाचारी तरी भिक्षा न मागावी गरीबरी, जेवढी करणी तेवढी भरणी. काय उत्तर आहे? काय माहित म्हणा सर, काहीतरी आहे, लवकर लवकर सांगा, चला फास्ट. शेवटचे 2-3 घेऊ आणि मग थांबू. काय आहे? इतर लोक संकटात सापडले म्हणून आपण आनंदात जातात, जसं जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात. पण सुपातल्यांना काय माहित की उद्या ते पण पुढे जाणार आहे जात्यात, त्यामुळे ते सुद्धा काय करणार आहे, रडणार आहे. आणि एक शेवटचा प्रश्न घेऊ, 90चा, कोल्हा काकडीला राजे आहेत का अजून? आपले भरपूर आहेत, 5 आहेत, पटपट होतात का बघू. 90, कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय? म्हणजे काय, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, काय, 91 नंबरचा 5च प्रश्न आहे, संपवून टाकू. गाढवही गेले आणि काय गेलं? गाढव माहित आहे ना, तुमच्या आजूबाजूला असतात बसलेले, है ना? घोडेही गेले, भांडेही गेले, ब्रह्मचर्यही गेले, प्रेमही गेले. काही लोकांना माहित असतं हे. चला लवकर लवकर फास्ट. गाढवही गेले, अजून काय गेलं सोबत? मन काय आहे त्यासाठी? ब्रह्मचर्यही गेले. पुढचा प्रश्न बघा, 92, दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे म्हणजे काय? लहानपणी गोष्ट सांगितली होती, एक आहे माणूस धावत धावत येतो, का बरं? मागे लागतो वाघ, उडी मारतो विहिरीमध्ये, पण विहिरीच्या मध्ये थांबतो का? विहिरीमध्ये असते मगर, आणि ज्या फांदीवर तो अडकतो लटकून तिथे असतो साप. म्हणजेच काय, इकडे आड तिकडे विहीर. पुढचा प्रश्न बघा,
खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. तोफेच्या तोंडी देणे. तुम्हाला द्यावं लागते लवकरच तोफेच्या तोंडी, है ना, कारण तुम्ही ऐकत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठे द्यायला पाहिजे? तोफेच्या तोंडी द्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज देत होते तोफेच्या तोंडी. तुम्हाला द्यायला पाहिजे का? द्यायला पाहिजे का? तोफेच्या तोंडी देणे म्हणजे काय? तर संकटात लोटणे. काही लुटू नका म्हणा सर, आम्ही ऑलरेडी संकटात आहे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, या म्हणीचा अर्थ सांगा. असतात ना, प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतात. सासू सुना यांचा अजिबात पटत नाही. सासू सुनेनं आपल्या कामाची वाटणी करून घ्यावी. सासू सून दोघांचंही चुकतं. प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतात. आणि शेवटचा प्रश्न यातला, स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्हाला समजत नाही त्यात काय अडथळे आहे. स्वर्गात जाण्यासाठी मरण आवश्यक आहे. मरण पावल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मेल्याशिवाय अनुभव अशक्यच. अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं योग्य उत्तर आहे. मनी मधला पार्ट सेकंड आपण घेतला आणि पार्ट सेकंड मध्ये जवळपास आपण 95 नंबरच्या प्रश्नापर्यंत आलो. अजून बाकी आहे. मनीचा तिसराही पार्ट आहे, चौथाही आहे, पाचवाही आहे, कारण मनीच्या समानार्थी म्हणून एक वेगळा टॉपिक आहे, तो सुद्धा आपण घेऊया. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. काही प्रश्न असतील नक्की विचारा. धन्यवाद.